चर्चा ऐकल्यानंतर त्यांनी मला एकच प्रश्न केला, तुमची नोकरी तुमची नाही आहे, याचं उत्तर शोधा तर तुम्हाला सगळा समाज समजेल. बा त्याने काय म्हटलं, तुमची नोकरी तुमची नाही आहे. माझा समज काय होता, जे बी कोणी नोकरीला आपण लागलेलो आहोत, नातेवाईक लागले, त्याचा समज काय आहे, मी शिकलो, जागा निघाली, नोकरी लागली. याच्या पलीकडे कोणी विचार करेल का? कोणीच विचार करणार नाही. मी शिकलो, डॉक्टर झालो, दवाखान्यामध्ये इलाज करता, समाजसेवा करता, याच्या पलीकडे तो विचार करेल का कोणी? मी शिकलो, UPSC ची परीक्षा पास झालो, कलेक्टर झालो, याच्या पलीकडे कोणी विचार करणार आहे का? नाही. पण त्या डॉक्टर माणसाने टाकलेला माझ्या समोरचा हा एक प्रश्न, अशी नोकरी कुठून आली हे शोधता शोधता मला संविधान पर्यंत घेऊन आली प्रक्रिया. आणि संविधान वाचल्यानंतर संविधान नावाचा जो भाग आहे त्या भागामध्ये 15(4) आणि 16(4) हे काय आहे माहिती का? 15(4) आणि 16(4) भारतीय संविधानातले दोन मूलभूत अधिकार आहेत, हक्क आहेत, मूलभूत हक्क. भाग 4 मध्ये दिलेले आहेत संविधानाच्या मूलभूत हक्क आहेत. 15(4) काय आहे? 15(4) काय आहे? हा शिक्षणासाठी सोयी सवलत देतो. शिक्षणासाठी काय शिकायचं आहे ते, म्हणजे मी जर BSc B.Ed शिकलो तर मग पुन्हा रिव्हर्स गेअर लावला, पटकन 15(4) आणि 16(4) वाचल्यानंतर रिव्हर्स गेअर लावला की यार 15(4) शिक्षणाविषयी तर मला काय मिळालं. माझ्या वडिलांनी पहिल्या वर्गात ऍडमिशन घेतली, मग मी दुसऱ्या वर्गात गेलो, तिसऱ्या वर्गात गेलो, असं बाळा शिकत शिकत गेलो ना. ते याचा काय प्रश्न आला 15(4) माझ्या जीवनामध्ये? तर 15(4) जे बी कोणी शिकत आहे, कोणते घटक? जे दुर्बल घटक संविधानाने ठरवलेले आहेत, जे मागास घटक संविधानाने ठरवलेले आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणाची रिकामी जागा. आपल्याला एक प्रश्न येतो, अजूनही येते, रिकामा जागा भरा, येते ना, आहे की नाही? हा, महाराष्ट्राची राजधानी रिकामी जागा आहे, असा प्रश्न येते. तर आपण काय लिहितो? मुंबई लिहून टाकतो, आहे की नाही? तर तसंच माझ्या शिक्षणासाठी रिकामी जागा होती 15(4) नुसार. शाळा उघडली आहे, रिकामी जागा, फडकेच्या पोरांनी शिकायचा. 15(4) मूलभूत हक्क. मूलभूत हक्क काय आहे ते मी सांगणार. इथं शिक्षणाची माझी रिकामी जागा होती, त्याच्यानुसार मला पहिल्या वर्गात ऍडमिशन करताना 4 आणे नाही द्यावे लागले. तुम्हाला द्यावे लागले का? तुम्ही आठवण करा, पहिल्या वर्गात जेव्हा तुमच्या घरच्यांनी कोणीही घेऊन गेले असतील तर गुरुजीने पैसे मागितले का? मागितले? आता विचार करायचा आहे, मला सगळं जर फुकटच मिळालेलं आहे पहिल्या वर्गात, मग प्रश्न आला पैसे नाही मागितले, मग नेमकं काय केलं होतं? तर नेमकं काय केलं होतं? 2 रुपयाचा फॉर्म भरला होता. 2 रुपयाचा फॉर्म माहिती आहे तुम्हाला? 2 रुपयाचा फॉर्म भरला होता आपण शाळा शिकताना. फी माफीचा EBC माहित आहे? हा, हे आपल्याला माहिती नाही. शाळेमध्ये प्रक्रिया चालते, फॉर्म घेऊन जाणे ना, भरून आणणे, कोणाची तरी सही आणणे, बरोबर आहे की नाही? हे तुम्ही केलेला, मी पण केलेला. डिव्हाइस कुठून आला ते मी तुम्हाला सांगणार. माहित नाही ना, आपल्याला जे काही मिळते ते माहितच नाही कुठून मिळाले. आपल्याला रेडीमेड मिळते, तो तेवढ्या खटपटीत जाते, आहे की नाही? सगळ्यांचं तसंच राहते. सामान्य माणसाचं जीवन जसं दिसत आहे, जसं येत आहे परिस्थिती, त्याला अनुसरून जगत राहतो. बहुतच कठीणाई आली तर त्याच्यातून तो कसा तरी वाटेल त्या प्रक्रियेने मार्ग काढतो, पण ती परिस्थिती
माझी नोकरी कशी आली मी ते सांगत आहे तुम्हाला. त्या सरांनी प्रश्न केला ना, तुमची नोकरी तुमची नाही याचं उत्तर शोधा. मग मी एवढं करत आलो. मग संविधानामध्ये 15च्या अरे शिक्षणाची सोय इथं झाली होती माझी. कोणी चढवलं नाही. बीएससी बीएड झालो, कोणी चढवलं नाही. पुन्हा शिकायचं होतं, कोणी चढवणार नव्हता. त्या वर्गानुसार त्या दर्जाचा पास आता पहिल्या वर्गात ऍडमिशन झाली, 10वा वर्ग पास झाला. 10वा वर्ग पास झाल्यानंतर पुन्हा मग स्कॉलरशिपचा पण फॉर्म. माहिती तुम्हाला स्कॉलरशिप माहिती ना? हा 11वी मध्येच का बरं? 10वी पर्यंत नाही, कोणालाच नाही. पण 11वी मध्ये मग जे पर्टिक्युलर मागास आहेत ते निकष मी सांगणार आहे. मग आता त्यांना तुम्हाला अतिरिक्त पूरक, कारण खर्च वाढतो. हा लक्षात घ्या, शिक्षणाचा खर्च वाढतो. म्हणून मग त्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाही आहे अशा लोकांना स्कॉलरशिपची सोय केलेली आहे संविधानाने. इथंच 15/4 मध्ये अडवू नको, सगळं सरकार म्हणेल त्याच्याविषयी नो डाऊट. शिक्षणाची सोय झाली, शिकून झालं, मी बीएससी बीएड झालो, मग त्याच्यासाठी कामदार पाहिजे की नाही पाहिजे? बीएससी बीएड झालं ना मागे टाक असं पाहिजे का? मग संविधानामध्ये पुन्हा आलं काय 16/4 मध्ये काय आहे? जसं शिक्षण असेल, जेवढं शिक्षण असेल, ज्या फॅकल्टीचं शिक्षण असेल, त्या फॅकल्टीनुसार त्याच्या शिक्षणानुसार तेवढ्या दर्जाची, लक्षात घ्यायचं, तेवढा सामाजिक दर्जा असणारी व्यवसाय किंवा नोकरी देणे कंपल्शन आहे. इथं रिकामी जागा होती. मग टिंबा शिक्षक पाहिजे, ती रिकामी जागा भरली. तेव्हा हिरालाल भडके नावाचा बीएससी बीएड झालेला व्यक्ती शरदचंद्र पवार विद्यालयामध्ये लागला. आणखी कुठे लागलेले असते मी उदाहरण दाखवले. एक उदाहरण देईन, त्याच्यावर समजून घ्यायचं आहे तुम्हाला. तिथं पुढे जायचं हे संविधानामध्ये होतं. मग मला उत्तर सापडले, यार पहिलेच लिहून होतं माझ्या जन्माच्या लक्षात घ्या. माझा जन्मही नव्हता तरी लिहून होतं की कोणीतरी हिरालाल भडके नावाचा प्राणी जन्माला येईल, त्याच्यासाठी मूलभूत हक्क पाहिजे. मूलभूत हक्क जे माणसाच्या सामाजिक सन्मानाला कारणीभूत आहे. समाजाचे सगळे लोक या दिशेने जात होते. काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या व्यवस्थेकडे, याला नाव सांगण्यासाठी. आणि ज्योतिराव फुलेचा जसा अपमान झाला याने इकडे डायरेक्शन प्रमाणे दुनिया कुठं जाव हे तुटलं पाहिजे. वर्ण व्यवस्था तुटली पाहिजे. ज्या दिवशी वर्ण व्यवस्थेकडे जाणारे लोक तुटतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं सत्याचा उलगडा होईल. लोकांना माहितच नाहीये, लोक खोटं जगतात. कशी गोष्ट काय? इथं असत्य आहे, असत्याची छत्री आहे, आणि मग आम्हाला कोणतरी सांगितलं इथं सत्य शोध. छत्री कशाची आहे? असत्याची. आणि इथं शोध, तुझं सुख इथं आहे, असं ही व्यवस्था करते. ज्योतिराव फुलेंनी काय म्हटलं की इतर कुछ भी नाही आहे, ऐसा देखो नजारा. इकडे येऊन पहा किंवा छत्रीला बंद करा, पहा, तुम्हाला पूर्ण खुला आसमान दिसेल, सगळा प्रकाश रक्त दिसेल. छत्रीमधून झिरमता प्रकाश काय घेता? तुम्ही मोकळं पहा. मोकळं पाहण्याची दृष्टी देणारा समाज म्हणजे सत्यशोधक समाज. जसंही महात्मा फुलेंनी सत्य शोधणं सुरू केलं, त्याला पहिले सापडलं हे सगळी सत्यानाशी पाहून झाली तर या माणसांनी इथं असलेल्या विशेष अर्थाने त्याच्या साहित्यामध्ये स्पष्ट शब्द आहे, ब्राह्मणांनी बाकी सगळ्यांना शिक्षण व्यवस्था नाकारली. आणि शिक्षण व्यवस्था नाकारल्यामुळे सामान्य माणसाचा तर्क लावण्याची बुद्धी नाहीशी झाली, मती मारली गेली. तर्कच करता येत नाही. हो
मूलभूत गरज अन्न. आज संविधानाच्या 75 वर्षामध्ये अन्न ही भारतात असलेल्या सगळ्या लोकांची गरज संपलेली आहे का पहा. मूलभूत गरज अन्न, जे सगळ्या जिवंत प्राण्याला लागते, ती अन्नाची गरज माणूस म्हणून या भारतामध्ये तुम्ही ज्या वार्डात राहता, तुम्ही ज्या गावात राहता, तुम्ही ज्या शहरात राहता, जिथं कुठं तुम्ही राहता त्या ठिकाणी विचार करा. आमच्या गावातली सगळ्या लोकांची, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा सोडून द्या, माणूस म्हणून त्याची अन्न ही गरज संपली आहे की तो दरिद्र्यामध्ये जगत आहे, खाण्याला मोहताज आहे. असे तुमच्या गावात, तुमच्या आजूबाजूला नाही आहेत का की अन्न ही गरज माणूस म्हणून पूर्ण झाली होती का? विचार करायचा आहे. अन्न म्हणजे कोणतेही अन्न नसते. 2 वेळचं मस्त पोट भरून खाल्लं आणि दिवस संपला असं नसते. ते सकस आहार पाहिजे, सकस पोषक. आणि म्हणून अन्न ही गरज आपली पूर्ण झालेली नाही आहे. म्हणून तुम्हाला चित्र दिसेल, अगदीच संविधानाने सोय केलेली आहे शून्य वयाच्या लक्षात घ्यायचं, जे गर्भामध्येच आहे अजून त्याच्यासाठी सुद्धा संविधानाने सोय केलेली आहे. अन्न पोहोचलं पाहिजे सकस. म्हणून अंगणवाडीमध्ये आता आशाताई सर्वे करून देते, कोणाच्या घरची बाई, पोरगी, सून प्रेग्नंट आहे का बाबा? आहे तर विचारते का तुमच्या घरी पोहोच आहे, तुमचं नाव आहे? ते विचारत नाही. तुमच्या घरची प्रेग्नंट आहे ना, मग तिची यादी बनवायची आहे. मग काय येते अंगणवाडीमध्ये? काहीतरी येते तिच्या नावाने. गर्भावस्थेमध्ये असताना तर गर्भात कोण राहते? अजून जन्माला यायचं ते राहते. त्याच्या अन्नाची सोय संविधानानं, कारण त्याची गरज तो स्वतः मिळवू शकत नाही. पुन्हा एक सांगतो, शेतकऱ्यांचे लग्न केव्हा होतात नाही तुम्हाला? कोणत्या महिन्यात? बहुत जबरदस्त आहे. म्हणून महात्मा फुले वाचायचा. हा, शेतकऱ्याचे सत्यानाशी काउंट झाले, सगळा आहार नाही मिळत. त्याला शेतकऱ्याच्या घरचे लग्न कोणत्या महिन्यात? एप्रिल मे. आता हॉल लागले म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये एप्रिल मे. चला आता विचार करायचा आपण. जर माझ्या बहिणीचं, माझ्या आईचं, माझ्या मावशीचं, माझ्या आजीचं लग्न माझ्या मुलीचं या महिन्यामध्ये जर झालेलं असेल, सार्वत्रिक पूर्ण टोटल समाजामध्ये, कोणत्या जातीला माहित नाही, असं जर झालेलं असेल तर सरासरी प्रेग्नन्सीचा कालावधी गर्भात येण्याचा कोणता असतो? जून नाहीतर जुलै. प्रेग्नन्सीचा काळ, सार्वत्रिक शेतकऱ्यांच्या घरच्या प्रेग्नन्सीचा काळ कोणता असतो? जून जुलै. जून जुलै महिन्यामध्ये माझी पोरगी बहीण जे की कोणी लग्न झालेली असेल, ती जर प्रेग्नंट असेल तर तिच्या गर्भामध्ये सकस आहार देण्यासाठी, त्या गर्भाला पोषक आहार देण्यासाठी कोणत्या महिन्यापासून गरज असते? जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 महिने. म्हणून तुम्हाला डॉक्टर काय सांगते माहिती आहे? 3 महिने झाले का सोनोग्राफी काढ असं म्हणते डॉक्टर. 3 महिने झाले सोनोग्राफी काढ असं म्हणते की नाही का? मग आता विचार करायचा, शेतकऱ्याच्या घरच्या पोरीबाळांचे, आई बहिणींचे लग्न जून आणि म्हणजे प्रेग्नन्सीचा कालावधी हा असेल तर त्याच कालावधीमध्ये श्रावण महिना येतो. आकाडी बरोबर श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये आमच्या मायाचे काय राहतात? श्रावण महिना आल्यावर आमच्या गावातल्या मायाचे काय राहतात? उपवास राहतात. हा लक्षात घ्यायचा. काही जण आता सोडले असतील, पण जाणणे का गरजेचं आहे? कारण मला मूलभूत अधिकारापर्यंत हक्कापर्यंत यायचं आहे. आणि ते जर माहित नाही होईल तर आपण काय हे कशासाठी संविधानामध्ये आले समजणार नाही. काय व्हायचं माहिती का? इकडे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये माझी आजी, आता त्यावेळेची आई प्रेग्नंट राहायची आणि त्याच महिन्यामध्ये श्रावण यायचा. श्रावण मध्ये आमची माय, आमची आजी उपवास करायची. कावणासाठी
कोणासाठी? कारण वर्ण व्यवस्थेच्या सणासुदी नियमानुसार श्रावण महिन्यामध्ये उपवास पाळण्याची पद्धत कोणी ठेवली? आम्ही नाही ठेवली. कोणी? ज्यांनी वर्ण व्यवस्थे समाज व्यवस्था निर्माण केली त्यांनी, म्हणजे ब्राह्मणांनी पाळून ठेवली उपवास करायचा यावेळेला. कारण काही चांगले सांगितले असतील, पण परिणाम काय होत आहे? आता उपवासाची राहिली गोष्ट तर आमच्या घरी आई आजी काय खाते पहा श्रावण महिन्यामध्ये? तिच्याकडे काही खायला राहते का? नाही राहत. काजू बदाम किसमिस आता तरी खातात का आमच्या घरी? नाही खात. मग त्याच्यासाठी सिंपल गोष्ट आहे. तुकडोजी महाराज काय म्हणे माहिती का? अरे माझ्या घरी प्रेग्नंट बाईला चिचेची कढी आणि बामणाच्या घरी प्रेग्नंट मायला खारकाची कढी. सांगा लोक, पैलवान कोणी? बामणाच्या घरी. किती सोपं आहे समाजाचं ऑब्झर्वेशन. इकडे आम्ही शेतकऱ्याच्या माया बहिणी काय खाताय? चिचेची कढी आणि उपवास. शेतामध्ये काम करायला लागते, दिवसभर उपवास, इकडे गर्भ आहे, असं आहे. मग घरी आल्यानंतर तुम्ही विचारूच नका. कधी कधी 2 बसले तर जेवण बंद. तुम्हाला माहिती समाज व्यवस्था आपली कशी आहे? संध्याकाळी थोडंसं लावून आला, भाजी बरोबर नाही झाली देतात का? जेवणच नाही. रात्र गेली, इकडे प्रेग्नंट, पोरगं वाट पाहत आहे आतमधलं, काय मिळेल सकस आहार मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलवान यांच्या घरी येणेच नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आज्यांचे सर्वे करा. आजीचे झाल्या बरोबर तो टेकला असं झालंच नाही. कोणाची नॅचरल एव्हर्शन, कोणाचं 1 महिन्यात गेलं, कोणाचं 5 महिन्यात गेलं, कोणाचं वर्षात गेलं. का? गर्भातच वाढ झाली नाही, कारण तेव्हा सोनोग्राफी नाही. शेतकऱ्याची सत्यानाश. समजा जर असं झालं तर पुन्हा त्याच्या बाबतचा कायदा. पंडित पुजारी बसला आहे, वाट पाहत आहे, कोणाच्या घरचं नातू मरते, कोणाच्या घरचं काय होते. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या क्रियाचे आपण पाहत होते. ज्योतिराव फुलेंनी ऑब्झर्वेशन केलं, हे सब सत्यानाश आहे, काही गरज नाही. आणि म्हणून सकस आहार आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून अंगणवाडीमध्ये आजही येते सकस आहार अन्न. याचा अर्थ संविधान लागू होण्याच्या पहिले सकस आहार कुणाला मिळाला? मूलभूत गरज माणसाची, त्याच्याशिवाय कोणताच प्राणी जगू शकत नाही, है ना? माणूस म्हणून चला, वस्त्र, कपडे, कपडे झालं. सगळ्यांच्या सुटल्या समस्या कपड्याच्या. समाजामध्ये जर आपण पाहिलं तर सगळेच तर कपडे लावून, आपण बसले कपडेच लावून दिसतो. किचन वस्त्र काय पाहिजे होतं? तुम्ही कधी केरळला गेले ना? केरळला गेले? नाही गेले? जाल तर कधी तुम्हाला तिकडे एक स्टॅच्यू दिसेल. काय? एका बाईचा स्टॅच्यू आहे, एका हातात कोयता धरलेला मोठा, दुसऱ्या हातामध्ये केळीचं पान आहे आणि त्या पानामध्ये आणि तिचा एक स्तन कापलेला असा स्टॅच्यू आहे. बिलकुल. आता आम्ही जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तर कथेमधलं राक्षस विषय असेल म्हटलं, त्याच्या खाली स्टोरी लिहिलेली आहे. आणि जेव्हा नवीन रूपात राजाचा महाल पाहायला गेलो, त्या महालामध्ये राणीचा फोटो होता, म्हणजे स्टॅच्यू, आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं की राणी महालामध्ये संचार करताना वरचे कपडे परिधान करत नव्हती. काय? राणी महालामध्ये फिरत असताना वरचे कपडे परिधान करत नव्हती. म्हणजे काय नव्हती घालत? ब्लाऊज नव्हती घालत. एकदम शाप. असं कसं? तर त्या काळामध्ये त्या राजाने, नमस्कार राजाने माझ्याकडे नियमच बनवला होता. काय? ब्लाऊज टॅक्स. कोणता टॅक्स? ब्लाऊज टॅक्स. त्याच्या राज्यामध्ये असा नियम होता, ज्या बाईला ब्लाऊज घालायचा असेल तिने टॅक्स भरायचा. आणि असं नाही, जेवढा मोठा ब्लाऊज तेवढा मोठा टॅक्स. सोच लो. विश्वास वाटते आपल्याला? विश्वास वाटते? नाही वाटत, बिलकुल भी नाही वाटत. तर तिकडे ब्लाऊज न घालण्याचा टॅक्स. तर तिथून असा मी जेव्हा विचार केला, दक्षिण मधून गडचिरोली आंध्र प्रदेश असं केलं, गडचिरोली जिल्ह्यात आलो. तर गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यामध्ये लाहेरी गावात जा, तर अजूनही महिला तिथल्या वरचा कपडा घालत नाही. ज्या बाईला लुगडं घ्यायला पैसा
फेटा फुलायला पैसा आहे, शर्ट शिवायला पैसा नाहीये. कमाल आहे ना. ही ज्योतिराव फुलेची दृष्टी यावी लागते. तेव्हा समजते की समाजामध्ये सत्यानाशी काहून आहे अशी. आणि म्हणून या सत्यानाशीला, सगळ्या सत्यानाशीला म्हणजे काय, मानवीय अमानवीय कृत्यांना पाबंदी घालण्यासाठी संविधान नावाचं पुस्तक. आपण कधी याच्यावर विचार केलेला नाहीये. जर गावामध्ये, शहरांमध्ये, वार्डांमध्ये घरकुल नावाची जर योजना नसती, घरकुल नावाची योजना काहून आहे? कारण प्रत्येक माणसाची गरज आहे निवाऱ्याची, ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण ही गरज आहे. म्हणून तो दऱ्याखोऱ्यातच राहील का? बिलकुलही नाही. म्हणून त्याची ही गरज पूर्ण झाली पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर संविधान द्या. आणि याच्यासाठी बीपीएल काय नसते. पुन्हा एक सांगून ठेवतो, संविधान जेव्हा लागू झालं त्यावेळेला बीपीएल नावाची कंडिशन वगैरे काही नव्हती. ज्या पाटलाचं घर कच्चं असेल आणि ज्याची मानसिकता नाही आहे समाज व्यवस्थेनुसार पक्का घर बांधण्याची, त्याचं पक्क घर, सिमेंट कॉन्क्रीटचं घर सरकारने आपल्या पैशाने बांधून द्यायचं आहे. हे संविधान मूलभूत गरज पूर्ण करायची आहे. या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ही गरज झाली. या 3 गरजा पहा. आणि मग आला आता शिक्षण नवीन पद्धतीमध्ये. शिक्षण ही माणसाची लक्षात घ्यायचं मूलभूत गरज आहे. त्याच्यासाठी RTE आला, राईट टू एज्युकेशन. संविधानामध्ये आर्टिकल कोणता आहे? संविधानामध्ये आर्टिकल आहे 21 आर्टिकल मूलभूत हक्क आहे. ते मूलभूत जिथं लिहिलेलं राहते ना, त्याच्याशिवाय जमतच नाही. ते पाहिजेच. नसेल तुमची ऐपत तर सरकारने दिलं पाहिजे. हे संविधान आहे. आणि म्हणून कुठलेही काही न वाटता जसंही संविधान लागू आलं, पहिल्या वर्गात पटकन ऍडमिशन. 15/4/21 जीवन जगण्याचं स्टँडर्ड जीवन, असंच नाही लोचोपच, स्टँडर्ड माणूस म्हणून स्टँडर्ड जीवन जगता आलं पाहिजे. मिनिमम सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे. याच्यासाठीचं शिक्षण पाहिजे. काय काय शिकायचं ते शिक्षण तुम्हाला मिळणे पाहिजे. का तर सावित्रीबाईंनी सरळ म्हटलं, काय माणसांमधून शिक्षण वजा केलं तर तो जनावरच आहे. म्हणजे माणूस शिक्षण वजा करा, ज्या माणसाला शिक्षण नाही आहे तो जनावर आहे. म्हणजे काय? प्राण्यांसारखं वर्तन करतो तो. त्याला माणुसकी नावाची गोष्ट येत नाही. माणुसकी फक्त शिक्षणाने येते. आणि मग 5वी आहे आरोग्य. आता आरोग्य म्हणजे काय? तर 8व्या वर्गाच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आरोग्याची व्याख्या दिलेली आहे. आरोग्य म्हणजे कोणताच रोग नसणे एवढीच व्याख्या नाही आहे. आरोग्य सुदृढ आहे म्हणजे रोग नाही आहे. शारीरिक आरोग्य तर झालं, मानसिक आरोग्य पाहिजे. समजा मी पहिला मेंटल माझी स्थिती बरोबर नाही आहे, विक्षिप्त वागवता, मग मला काय म्हणायचं? चांगलं आहे म्हणायचं नाही. मेंटल आहे, सगळंच आहे. सामाजिक कृत्य चोऱ्या करतो, मग ते जमेल का? नाही जमत. वैयक्तिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तिन्ही गोष्टीचं आरोग्य ज्याचं व्यवस्थित आहे, ज्याच्याकडे त्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत, त्याला म्हटलेला आरोग्य मूलभूत गरज. मूलभूत गरजा ज्याच्या पूर्ण झालेल्या नाही तो बीपीएल आहे, असं संविधानिक सभेने म्हटलं होतं. संविधान सभेने बीपीएल आहे, बिलो पॉवर्टी लाईन. पॉवर्टी म्हणजे मूलभूत गरजांची पूर्तता ज्या व्यक्तीची झालेली आहे तो पॉवर्टीपेक्षा वरचा, आणि ज्यांची झालीच नाही आहे तो नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना आपण गृहीत धरत, या सर्व गोष्टींना गृहीत धरत आम्ही तुम्ही तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सामाजिक सन्मानासाठी हे मूलभूत हक्क दिलेले आहेत. मूलभूत हक्क काय आहे? ते हे झाल्यानंतर आहे. या गरजा झाल्या तर मग मूलभूत हक्क 1 काय? मी भारतामध्ये कुठेही संचार करू शकतो, व्यवसाय करू शकतो, राहू शकतो, कुठलाही जातभेद करण्यात गेला नाही पाहिजे. पण वास्तविक स्थिती काय आहे? आपण अनुभवायला आली पाहिजे. आणि म्हणून या मूलभूत हक्कांच्या विषयी जाणून घेणे आणि ते कुठून मिळतात, कसे प्रवाहित होतात, कोणाकडे जिम्मेदारी आहे हे समजल्याशिवाय
इथून गेल्यानंतर आम्ही तुम्ही आमच्या तुमच्या समाजासाठी न स्वतःसाठी काहीच मिळवू शकत नाही. ज्यांच्या अशा गरजांची पूर्तता झालेली होती अशा गृहीत धरून मग कोणाला कसं द्यायचं हे इतके भयंकर लोकसंख्या आहे, एवढे विविध धर्म आहेत, एवढे विविध जाती आहेत, मग यांचं डेव्हलपमेंट करायचं आहे, यांच्यापर्यंत त्या गोष्टी पुरवल्या पाहिजे तर त्याची यंत्रणा बनवायची आहे. म्हणून संविधान सभेमध्ये लक्षात घ्यायचं आहे ही प्रक्रिया सुरू झाली ज्योतिराव फुलेंच्या काळामध्येच. 1881 ला जनगणना झाली. त्याच्यामध्ये इंग्रजांनी जनगणना कशी केली? ज्योतिराव फुले कोणासाठी काम करत आहे तो भी एक घटक गृहीत धरला. मला लक्षात घ्या, ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा शाळा कोणाला काढली? कोणाची शाळा काढली? मुलींसाठी काढली. कारण पुरुष सत्ता होती, त्यांनी माणसांसाठी काऊन नाही काढली? अजून प्रश्न मला प्रश्न पडला असा, पुरुष सत्ताक असताना माणसांसाठी शाळा नाही काढली, मुलींसाठी शाळा काढली का? तर कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा त्यावेळेला जो कोणी माणूस जिवंत होता त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या घरी असणारी बाई, मग तो ब्राह्मण असेल, मग तो क्षत्रिय असेल, तो वैश्य असेल, तो शूद्र असेल, तो अतिशूद्र असेल, महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये त्यांच्या घरी असलेली बाई सगळ्या महिलांना सारखी ट्रीटमेंट होती. टोटल माणसांकडनं बायांसाठी सारखी ट्रीटमेंट, फक्त लेवल वेगवेगळे, घर परिस्थिती पाहून सारखी ट्रीटमेंट होती. तुच्छच लेखल्या गेलं असं समाज व्यवस्थेमध्ये होतं. आणि त्या सगळ्या गोष्टींना बाई मोठ्या आनंदाने स्वीकारत होती. आनंदाने का? पुण्य. महात्मा फुलेंना टांगले पहिल्या सगळ्यात घटक कोणता दबलेला असेल तर महिला आहे, आणि म्हणून त्यांनी महिलांचा पहिले उद्धार केला. त्याच्यानंतर पाहता लक्षात घ्यायचं आहे, पहिले महिला, यानंतर येते शूद्र आणि अतिशूद्र. हे माझे शब्द नाही आहे, हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे शब्द आहेत जे माणसांसाठी वापरलेले आहे, गाई बैलांसाठी नाही. महिला सगळ्यात जास्त दबलेल्या कुचलेल्या भारतामधल्या, त्याच्यानंतर शूद्र आणि अतिशूद्र, बाकीचे तेवढे नाही आहेत. आणि म्हणून त्यांनी शाळा कोणासाठी सुरू केल्या? महिलांसाठी. मग इथं ज्या गोष्टीचा वेगळा इतिहास आहे, महिलांसाठी शाळा सुरू केली, शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा सुरू केली. संविधान सभेने जेव्हा हा विषय पटलावर मांडला संविधान सभेने, तर त्यांनी आपल्या माणसांचे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी लक्षात द्यायचं आहे. सर्वांगीण विकासासाठी सगळं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, काहीच कमी नाही राहिलं पाहिजे. याच्यासाठी माणसाचे समाज व्यवस्थेमध्ये केले जाणारे प्रताडणा, अन्याय, अत्याचार याला गृहीत धरत पहिल्यांदा त्यांनी संविधान सभेने एक पडलं की या भारतामध्ये असा एक घटक आहे ज्याच्याकडे अस्पृश्यतेचा व्यवहार होतो. अस्पृश्यतेचा व्यवहार असल्यामुळे हा घटक सामाजिक मागास आहे, आर्थिक मागास आहे आणि शैक्षणिक मागास आहे. हे संविधान सभेचं आहे, माझं नाही. संविधान सभेने काय म्हटलं? या माणसांना कसं द्यायचं, प्रताडणा कशी होते त्याचा निकष लावला. सगळ्यात पहिले लावला अस्पृश्यतेचा व्यवहार होणारे माणसं कोण कोण आहेत. अस्पृश्यता, आता कोणताही व्यवहार करायचा आहे, समजा मला ही बॉटल द्यायची आहे, व्यवहार करायचा, विकायची आहे, आता मला स्पर्शच करण्याची बंदी आहे, तर मी असं विकत जाऊ का? शक्यच नाही. आर्थिकता गेली, बिझनेस करू शकत नाही, कोणताच व्यवहार धड करू शकत नाही. आणि अशा प्रकारचे समाज मान्यता आहे की काही लोकांसोबत असा व्यवहार होतो. याच्यामुळे, या कारणामुळे ते सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहेत. असे एससी, शेड्यूल कास्ट,
विधानसभेत ठरवलं। आता याच्यामध्ये काय झालं, कोणत्या माणसासोबत, जसं फडके सोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होता आहे, अस्पृश्य, मग फडकेला एससी मध्ये टाकायचं आहे, मग नंतर त्याची जात कोणती आहे, पहिले जात नाहीये। बहुत लोकांचा भ्रम आहे असा, भारतभरातली ना, आता तेच नाही, भारतभरातले अस्पृश्य। मग आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भडकेचा कोणीतरी आजा आहे, त्याच्या कोणत्या तरी आजाच्या वेळेला अस्पृश्यतेचा व्यवहार होत होता, मग भडकेची आता समाज व्यवस्थेनुसार जात कोणती आहे, नाही काय आहे, महार। महार आहे म्हणून अस्पृश्य नाही आहे, हे लक्षात घ्या। जाती व्यवस्थेमध्ये त्याला दिलेलं आहे जात महार म्हणून, पण त्याच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार, जसं मी आहे माझ्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार असं जर आहे, तर अशा किती जाती आहेत भारतभरातल्या, किती लोक आहेत भारतभरातले जे जाती समूहामध्ये मोडतात, त्याला विशिष्ट जातीने ठरवले जातात। तुम्हाला माहिती आहे किसान नगर जवळ आहे, किसान नगर, हा, ते कोणत्या जातीचे आहेत, आता आम्ही पंजाबी म्हणतो, आम्ही सर्टिफिकेट घेताना राजपूत भामटा म्हणतो, आहे की नाही, पण मूळ त्यांचा जो आहे ना पंजाब आणि हरियाणाचा भागामधला आहे। इथं त्या राज्यामध्ये त्या भूमीमध्ये हे अस्पृश्य आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, एससी मध्ये आहे, आणि त्यांची जात आहे ओढ। त्या जिथं त्यांची पूर्वज होते ना, तिथं त्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार झालेला आहे। पुन्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जेवढे बंगाली आहेत पश्चिम बंगालमध्ये, ते कोण आहेत, त्यांची जात आहे नमोशूद्रास। नमोशूद्रा पश्चिम बंगालमध्ये त्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार झालेला आहे, म्हणून ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, असे भारतभरातले जेव्हा संविधान लागू होत होतं ना, जेवढा भी नकाशा संविधानाच्या वेळेला होता, त्या नकाशामध्ये जिवंत असणारे कोण लोक आहेत ज्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार झालेला आहे, ते बिलॉंग्स टू एससी कॅटेगरी। मग त्यांच्या जातींची यादी तयार करण्यात आली। आता बहुत मोठं सांगतो तुम्हाला, याच्यावर बहुत लोकांचा अभ्यास नाही आणि बहुत कॉन्फ्लिक्ट आहे। याच्यावर न्याय मिळवण्यासाठी आपल्याला एक लढा उभारावा लागणार आहे, सामाजिक लढा उभारावा लागणार आहे। कसं सांगतो तुम्हाला, आता नागपूर विभागामध्ये आपण येतो की नाही, नागपूर विभागामध्ये मी तुम्हाला एक एससी कॅटेगरी नंतर एसटी, आता नागपूर आहे ना, 1950 च्या पहिले किंवा 1950 ला आपण बघू, 1950 च्या पहिले नागपूरची भूमी सीपीएन बेरार म्हणून ओळखत होती। सीपीएन बेरार प्रांतिक नाव होतं त्याचं, हे नागपूर आहे का। आता नागपूरमध्ये आपण पण आहोत है ना, हे आहे 1950 ला। 1950 ला नागपूरमध्ये राहणारे, नंतर 1956 ला एमपी झाला, एमपी मध्य प्रदेश वेगळा निघाला, आणि 1960 ला महाराष्ट्र झाला। एमपी आणि मग आता महाराष्ट्र। 1950 ला नागपूर विभागामध्ये जे एससी होते त्यांच्यासोबत काय होता, अस्पृश्यतेचा व्यवहार होत होता। त्याच्यापैकी एक जात बेलार, काय जण याला काप्यावर लावतात, बेलार नावाची जात आहे, त्याला 1950 ला एससी मध्ये आहे। एससी मध्ये 1956 ला एमपी झाला। एमपी झाल्याबरोबर नागपूरचा काही भाग एमपी मध्ये गेला, नागपूर महाराष्ट्रामध्ये आला।
इथं एमपी मध्ये गेल्याबरोबर हा एससीच आहे, हा, पण नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये आल्याबरोबर मग एमपी झाला. समजत आहे काय सांगत आहे? समजत आहे का? नसेल समजलं तर पुन्हा सांगतो हा, कारण समजणे गरजेचं आहे. बहुत साऱ्या गोष्टी आम्हाला अर्धवट माहित आहेत, समजत नाही आहेत, त्याच्यामुळे आमच्या अडचणी आहेत. पहा मी तुम्हाला काय सांगत आहे, एससी कॅटेगरी आहे, एसटी कडे अजून गेलेलो नाही आहे. हा, एसटीचं काय सांगितलं? ज्यांच्या सोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होते, पहिला सार्वत्रिक निकष, सार्वत्रिक अस्पृश्य व्यवहार झाला म्हणजे तो एससी चला. हा, आता मी काय सांगत होतो, 1950 ला नागपूर विभाग, समजा नागपूर विभाग तेवढा असेल, सीटेट करा आपण धरू गृहीत. आता काय आहे, 1950 ला संविधान लागू झालं चला, तर तेव्हा डेल्टा हे जे होते, महार हे जे होते चला, हे इथं अस्पृश्यतेच्या व्यवहारामुळे एससी होते. एससी कॅटेगरी मध्ये दोन्ही होते. 1956 ला एमपी झाला, मध्य प्रदेश, भूमी तेच आहे, त्याचा फक्त बॉर्डर खिचली, चला एवढा भाग घेऊन टाकू एमपी ला 56 ला, ठीक आहे. इथं ही एससीच आहे, पण नंतर 1960 ला कोण वेगळा झाला? महाराष्ट्र. मग नागपूर सहित महाराष्ट्र एवढा आला समजा. आता इथं असलेला पहिला या जातीचा माणूस, नागपूर जवळ असणारा माणूस, तो एससीच होता, पण 1960 ला तो एमपी झाला ना. नॉमिनेट ट्रॅक म्हणले जाते, तो एससी आहे. तो 56 मध्ये कसं काय एमपी झाला? म्हणजे त्याच्यासोबत अस्पृश्य व्यवहार संपला होता का? नाही. मग हे कसं झालं? हे ग्रेट राजनीती आहे, हा राजनीतीचा पार्ट आहे, हा राजनीतीचा पार्ट आहे. कोणीतरी आपल्या राजनीतिक फायद्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या. नुकसान कोणाचं झालं? नुकसान कोणाचं झालं? आता आम्हाला वाटते एससीचं नाही झालं. हे राजनीती जी आहे ना, राजनीती आणि संविधान या दोन्ही गोष्टी कंटिन्युअसली असं पाहायच्या, तेव्हाच तुमचे राईट्स तुम्हाला मिळतील, अदरवाईज नाही. आणि म्हणून एससीचा माणूस एमपी मध्ये गेला. आता एसटीचं सांग, एसटीचं आणि ओबीसीचं याच्यात 1950 ला मुंबईमध्ये ते एसटी होते. लक्षात घ्यायचा मी काय सांगत आहे, बिलकुल जबरदस्त. 1950 ला काही जाती एसटी होत्या. 1956 ला त्या जाती मग एमपी झाल्या. हा, 1960 ला त्या एमपी झाल्या. चला, काही ओबीसी होत्या इथं, आजचे ओबीसी, त्यांच्यामध्ये सुद्धा काही एमपी मध्ये गेले. तसं कोणी केलं आणि का? माझा प्रश्न आहे, असं कोणी आणि का? हे जेव्हा झालं तेव्हा आमच्यासाठी असं काम करणारे लोक कोणी होते की नाही होते? नसल्याचे आणि असल्याचे काय कोणते नुकसान झाले ते आपल्याला समजून घ्यायचं. हे राजनीती इतकी भयंकर आहे ना, जे तिथं वरती बसलेले आहेत त्यांनाच फक्त माहित आहे, त्यांनाच माहित आहे की आम्ही काय करतो, कशासाठी रिझल्ट कोणाला मिळणार. आम्ही जे सामान्य लोक आहोत की नाही, झेंडे धरणारे, त्यांना अजून या गोष्टी संविधानाच्या माहीतच नाही झाल्या. म्हणून प्रशिक्षणाची गरज आहे. एससीचे मेंबर्स आहेत, मेंबर पार्लमेंट, हा कोणाला प्रश्न विचारायला पाहिजे माहिती आहे? काही लोकांनी आजच्या कंडिशन मध्ये. आता जे 50 ला होते ते गेले, मेंबर गेले ना, 50 ला होते ते, 56 ला होते तेही गेले, 60 ला जे ऍक्टिव्ह होते तेही गेले. आता कोण राहिले? आता जे ऍक्टिव्ह मेंबर आहे सध्या कोण आहे? तुमच्या क्षेत्राचे किरसांगी आहेत आणि
वडेट्टीवार जे आहेत या दोघांना बसून विचारलं पाहिजे, ये गडबड किसने किया? हे असा गोंधळ कोणी केला आणि कशासाठी केला? माझं ढोबळ एनालिसिस असं म्हणते की जर असं नसतं झालं तर महाराष्ट्र हा जो आहे ना आजचा, हा ट्राइब स्टेट असता. ट्राइब स्टेट समजते का? ट्राइब स्टेट हे समजते? ट्राइब स्टेट समजते का? आता ढोबळ मला ना आदिवासी राज्य म्हणून चला. आता आदिवासी राज्यामध्ये संविधानामध्ये काय स्पेशल आहे माहिती आहे तुम्हाला? आदिवासी राज्यांसाठी काय स्पेशालिटी आहे हे माहित पाहिजे ना. त्याच्यामध्ये अनुसूची 5 आणि 6. अनुसूची 5 आणि 6 काय आहे? 1-2 दिवस जातात सांगायला. हे स्पेशल मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की आपण जे बसलेल्या कुठल्याही कॅटेगरीचे असू, हे जोपर्यंत माहित नाहीये तोपर्यंत तुम्ही आज काय करायचं ते तुमच्या लक्षात येणार नाही आहे. आणि ते लक्षात आलं पाहिजे तेव्हा आपण नव्या दिशेची आपण संघर्ष रीती निर्माण करू शकतो. याच्यासाठी मोर्चा काढण्याची गरज नाही आहे. माझं सिद्ध आणि स्पष्ट मत आहे, नो मोर्चा नो खर्चा. बिलकुल की नाही. कारण संविधान लागू होण्याच्या पहिले शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात? आता आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. बाबासाहेबच म्हणतात ना की नाही, आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत. स्वतंत्र राज्यामध्ये काही जर कमीपणा राहिली तर आता आम्ही इंग्रजांना दोषी ठरवणार नाही आहोत. आम्हीच दोषी राहणार आहोत. पण आम्ही दोषी नाही झालो पाहिजे. आता आम्हीच दोषी नाही झालो पाहिजे. कोणाला सांगत आहे? मेंबरला, संविधान सभेच्या मेंबर्सना हे म्हणत आहेत. आणि सगळेजण शांतीने ऐकत आहेत. हे लक्षात घ्यायचं. आपण कधी विचार केलेला नाही त्या गोष्टींचा. म्हणजे एवढं सगळं जर झालेलं असेल तर स्वातंत्र्यानंतर आता जर आम्ही घातपाताचाच विचार करत राहिलो, घातपाताचा म्हणजे काय? मोर्चे, तोडफोड, अमुक तमुक आणि क्रांतीचाच विचार केला पाहिजे असं जर आपण करत राहिलो तर लोकशाही नष्ट करण्याला मोर्चे काढणारे जबाबदार असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या भाषणाला याचा अर्थ काय होतो? संविधान लागू झाल्यानंतर अशी सिस्टीम बनवलेली आहे तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज नाही आहे. हे लक्षात घ्यायचं. मग संविधान सिस्टीम काय आहे? तुमच्या माझ्यापर्यंत काय पोहोचलं पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे कुठून येते? हे सिस्टीम संविधानाने काय बनवलेली आहे? तर संविधानाने बनवलेले आहे 2 प्रकारचे सरकार. हे सगळं गोंधळ दूर करण्यासाठी 2 प्रकारचे सरकार. आणि सगळ्या माणसांना लक्षात घ्यायचं, भारतातल्या सगळ्या माणसांना एक दुसऱ्याशी जोडण्यासाठी मेंबर्स बनवलेले आहेत. मेंबर्स म्हणजे काय? मेंबर मध्ये प्रतिनिधी. मेंबर आता मेंबर कुठे असतात पहा. खेडी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतचा सदस्य सरपंच आपला मेंबर असतो. नगरपंचायत आहे. नगराध्यक्ष आणि वार्ड मेंबर आपला मेंबर असतो. पंचायत समिती आहे. पंचायत सदस्य आपला मेंबर असतो. जिल्हा परिषदची कमिटी आहे. जिल्हा परिषदचा मेंबर आपला मेंबर असतो. विधानसभेचा आहे. विधानसभेचा मेंबर म्हणजे आमदार आणि विधान परिषदेचा मेंबर आमदार आहे. दोन्ही आमदार आपला मेंबर असतो. त्याच्यानंतर लोकसभा येते तर खासदार आणि राज्यसभेचे खासदार असे आपले मेंबर्स येतात. हे सगळे मेंबर्सकडे जबाबदारी संविधानाने दिलेली आहे आणि संविधान दुसरं तिसरं काही नाही. ढोबळ मानानं समजून घ्यायचं असेल तर या भारतामध्ये गर्भावस्थेमध्ये जिवंत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा फार मूल्य लक्षात द्यायचं. संविधान काय समजले ते जाऊ द्या, पण संविधान काय आहे मी तुम्हाला ढोबळ मानाने सांगतो, पटकन समजलं पाहिजे गाडगे महाराजांच्या भाषेत. तर संविधान काय आहे? संविधान हे दुसरं तिसरं काही नाही तर गर्भावस्थेमध्ये जिवंत असणाऱ्या मानव प्राण्यांपासून तर मरण्याच्या अंतिम श्वासापर्यंत असलेल्या म्हाताऱ्या
माणसाचा त्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी भारताच्या सरकारसोबत प्रत्येक भारतीय नागरिकाचा लिखित करार आहे. संविधान काय आहे? तो लिखित करार आहे. कोणासोबत? जे बी सरकार बसतील त्याच्यासोबत आणि जो बी माणूस जिवंत आहे त्याच्याशी केलेला लिखित करार आहे. काय लिखित करार आहे? एवढ्या गोष्टी याच्यापर्यंत या पुरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. कशासाठी? माणूस म्हणून जगण्यासाठी. हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून या गोष्टीसाठी आता मेंबर्स किती आहेत, काय किती आहे, त्याच्यासाठी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. तेच आपल्याला समजलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपली दयनीय अवस्था आहे. या सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे ग्रुप झाले ते आहे एससी, ते आहे एसटी, ते आहे मायनॉरिटी आणि ते आहे ओबीसी आणि ते आहे मग ओपन किंवा जनरल. मुख्य हे ग्रुप कोणाचे आहेत? माणसांचे आहेत. हे कशासाठी आहे? हे ग्रुप कशासाठी आहे? जे बी काही गोष्टी त्याच्याकडे नाही आहेत त्या ग्रुपमध्ये टाकल्यानंतर त्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे ग्रुप आहे. टोटल एससी अस्पृश्यतेचा व्यवहार ज्याच्या सोबत झाला. भारतातल्या जाती महाराष्ट्रामध्ये 59 नाही, महाराष्ट्रामध्ये 59 आपण महाराष्ट्राचा विचार करू. एसटी कॅटेगरी म्हणजे कोण? शेड्यूल्ड ट्राइब, जमात, जात नाही जमात. जमातीची व्याख्या काय आहे? त्यांचं रहन सहन. जर असा गाव असेल तर मुख्य गावात नाही आहेत त्यांच्या वस्त्या. त्यांच्या वस्त्या इथून लांब दूर दराजमध्ये, पहाडामध्ये, डोंगरामध्ये, दऱ्यामध्ये, पठारामध्ये, कुठेही यांचे कल्चर वेगळे, यांचं रहन सहन वेगळं, यांच्या बोलीभाषा वेगळ्या आणि खूप संख्येने नाही 50-60 घराच्या वस्तीने राहणारे जास्तीत जास्त मॅक्झिमम लक्षात घ्यायचं 50-60 अशा प्रकारचे जे भी कोणी भारतातले लोक आहेत विविध संस्कृतीने राहतात अशा सगळ्यांना एसटी. मुख्य निकष काय आहे? मुख्य प्रवाहातून दूर वस्तीने राहणे, गावापासून दूर राहणे हा मुख्य आहे. एससी चा काय आहे? अस्पृश्य. यांचा काय आहे? मुख्य प्रवाहापासून दूर राहणे. मग तर बाकीचे निकष आहेत. ते दूर राहिल्यामुळे ज्या काही सामाजिक शैक्षणिक बाबी यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहे ते एसटी असे आहेत महाराष्ट्रात 48. नंतर मायनॉरिटी काय आहे? जे विशिष्ट धर्माचा सहाय्य करून जगतात. विशिष्ट धर्माचा संविधान निर्माण जेव्हा होत होतं ना तेव्हा भारतामध्ये विशिष्ट धार्मिक पंथाने जगणारे किती लोक होते? तर नंबर 1 संख्येने कमी मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी, नंतर आता बौद्ध. लक्षात हे अल्पसंख्याक या सगळ्यांसाठी संविधानिक सभेमध्ये हे देण्यासाठी या कमिटीचा मेंबर होता सरदारजी वल्लभभाई पटेल. त्याचं नाव होतं अल्पसंख्याक कमिटी. बहुत जबरदस्त आहे. एससी मिळाला आहे तर असंच नाही अल्पसंख्याक आहेत म्हणून एससी आहेत तरी अल्पसंख्याक आहेत म्हणून दिलेलं आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये हा संघर्ष वाचा तुम्ही. तिथं व्हेरी क्लिअर बाबासाहेब म्हणतात. कोणाला म्हणतात? जे बी काही राऊंड टेबल मध्ये बसलेले लोक आहेत विद्वान लोक त्यांना म्हणतात की अनुसूचित जाती किंवा अस्पृश्य डिप्रेस्ड क्लास हे अल्पसंख्याक आहेत म्हणून मला वेगळे राईट पाहिजे. अस्पृश्य बाकीचे आहे अल्पसंख्याक आहेत पाहिजे संख्येने. कारण त्यावेळेला संख्येच्या आधारावर सगळ्या गोष्टी भेटतात. आताही भेटतात. आता जनगणना चालू आहे की नाही? ते जनगणनेचा गोंधळ काय ते सांगतो तुम्हाला. बघा हे मायनॉरिटी झाला. ओबीसी माहित आहे गावातच राहत आहे याच्यासोबत स्पृश्यतेचा व्यवहार होत आहे पण ते सामाजिक आणि शैक्षणिक नामात आहे. सामाजिक आणि शैक्षणिक का याला कोणतरी खाली जाते समाजात पाटील झाला म्हणून का झाला का म्हणजे आमच्यासोबत बोलशील ज्योतिराव फुलेचा माहिती आहे उदाहरण शिवाजी महाराजांचं
माहिती आहे? कोणी नाकारला त्याचा राज्याभिषेक? काही विरोध केला का त्यांनी? बिलकुल की नाही. समाज व्यवस्था, समाज व्यवस्था. आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी म्हणे हे आमचे अक्षर शून्य राजे. पहा त्यांना काय म्हटलेलं आहे, शब्द कोणता वापरला? अक्षर शून्य राजे. होळकर, गायकवाड, भोसले, अक्षर शून्य. कोण म्हणतात? शेतकऱ्याच्या असूड मध्ये ज्योतिराव फुले म्हणतात, स्पष्ट लिहिलेलं आहे. ते अक्षर शून्य राजे यांना मती नसल्यामुळे हे शेतकऱ्याचं कल्याण करू शकत नाही. किती जबरदस्त भाग आहे. हे ओबीसी आणि ओपन माहिती आहे, ज्याच्याकडे संपूर्ण काय मूलभूत गरजा पोहोचलेल्या आहेत, असे ओपन, असे 5 ग्रुप केलेले संविधानाने. आणि या प्रत्येकासाठी मेंबर आहे, या सगळ्यांसाठी मेंबर आहे. असा एकही घटक नाही आहे तो मेंबर नाही. जे भी काही मिळवायचं असेल संविधान म्हणजे, आणि बाबासाहेब पण म्हणतात आता तुम्हाला मोर्चे काढण्याची गरज नाही आहे, अशी आम्ही वितरण व्यवस्था लिखित स्वरूपामध्ये करार रूपाने केलेली आहे. कोणी सरकार बसलं, तुम्ही उद्या चालून जरी गेले पण तुमचं सरकार बसलं तरी या गोष्टी तुम्हाला पुरवायच्या आहेत, असा करार आहे लिखित स्वरूपाचा. तो करारा अंतर्गत आपल्याला या गोष्टी यांच्यासाठी मिळवायच्या आहेत. मायनॉरिटी 6 आणि ओबीसी आता 27% आपण करून टाकू, उरलेले मग ते ओपन. या सर्व आता नवीन घटक आला कोणता? ईडब्ल्यूएस. तो पण आला रिझर्वेशन अंतर्गत, है ना. हे सगळं जे मी तुम्हाला सांगत आहे ना, याच्यासाठी प्रतिनिधी आहे. काय संविधानात 2 प्रकारचे सरकार आहे. नंबर 1 देणारं सरकार, दुसरं मागणारं सरकार. देणाऱ्या सरकारमध्ये 2 सरकार आहेत. एक केंद्र सरकार आहे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री असतो, त्याचं मंत्रिमंडळ असते, काय द्यायचं काय नाही सगळे जेवढे मी खाते तुम्हाला दिसतील मिनिस्टर तेवढे सेक्रेटरी आहे. जेवढे मी मिनिस्टर दिसतील तर तुमच्या माझ्या सगळ्या गरजा पुरवण्याचे नाव असलेले मिनिस्टर खाते आहेत सगळे. अन्न नागरी पुरवठा मिनिस्टर, नागरी शहरी मिनिस्टर, आहे की नाही, सगळे आहे. अर्थ मिनिस्टर, आहे की नाही, वस्त्रोद्योग दळणवळण मिनिस्टर, आहे. देणारे 2 सरकार आहेत. सावलीतल्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे, सावलीतल्या नोकर वर्गांना काय पाहिजे, सावलीतल्या मजूर वर्गांना काय पाहिजे, सावलीतल्या फुटपाथवाल्यांना काय पाहिजे, हे सगळं देणारे सरकार नाही माहिती. त्याच्यासाठी वितरण व्यवस्था आहे. एक देणारे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार. मागणारे 3 आहेत डायरेक्ट. सगळ्यात गावचं ग्रामपंचायत, त्याच्यानंतर तालुक्याच्या लेवलवर आर्टिकल 40 नुसार पंचायत समिती, त्याच्यानंतर जिल्हा लेवलवर आर्टिकल 243 नुसार जिल्हा परिषद. हे कोण आहेत माहिती आहे का? मागणारे सरकार. वरती जेवढे तुम्हाला मिनिस्टर दिसतील या ठिकाणी सभापती दिसतील. मी काय सांगत आहे, वरती तुम्हाला जेवढे मिनिस्टर दिसतील राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये या ठिकाणी तुम्हाला सभापती दिसतील. पाणी पुरवठा सभापती, महिला बाल कल्याण सभापती, बांधकाम सभापती, आहे की नाही. आपल्याला काय पाहिजे दैनंदिन गरजांमध्ये, काय पाहिजे मूलभूत गरजांमध्ये काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य. शिक्षण सभापती, आरोग्य सभापती सगळे खाली आहेत. मग हे काय करतील? सावलीच्या लोकांना काय काय पाहिजे त्यांच्या डिमांड नुसार देतील. देणे कंपल्शन आहे, नाकारू शकत नाही. मागेल कोण? तर मागणारे प्रतिनिधी कोण आहे? मग गावातल्या लोकांना काय पाहिजे मागणारे प्रतिनिधी कोण आहे? सरपंच, वार्ड मेंबर आणि सरपंच. सावलीमध्ये कोण आहे? नगराध्यक्ष आणि वार्ड सदस्य, प्रभाग सदस्य. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कोण आहे? हे सगळे आहेत ग्रामीण भागाचा विकास करणारे. आणि नगर पंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका हे सगळं शहरी भागाचं.
इथं पण तेच असतात टोटल. या वितरण व्यवस्थेला समजून जर आम्ही कृती केली, तुमचं सगळ्यांचं कल्याण. या ठिकाणी ग्रामीण विकासासाठी 29 विषय काम करणारे 29 अनुसूची 11 आणि नगरपंचायतसाठी अनुसूची 12, 18 प्रकारचे काम आहेत. 18 विषय आहेत. नगरपंचायत मध्ये जर 18 विषय चालले ना, या गावामध्ये एकही बेरोजगार राहत नाही, या गावामध्ये एकही बीपीएल राहत नाही, एकही. पण सावलीच्या नागरिकांमध्ये हे माहित पाहिजे ना. माझं तर आता स्पष्ट मत आहे, प्रत्येकाच्या घरी संविधान जरी नसेल पण अनुसूची शहरामध्ये राहत असेल तर 12 असावी त्यांच्या घरी आणि अनुसूची 11 असावी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना. काय पाहिजे मग कोणाकडे मागणी करायची? तर गावामध्ये असते ग्रामसभा. हे भयंकर आहे. ग्रामसभा गावातलं सर्व गोष्टींविषयी मुबलक स्वरूपात मागायचं जर असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? ग्रामसभेमधले ठराव घ्यावे लागतील. ग्रामसभा ठराव घेतल्यानंतर पंचायत ग्रामपंचायतचे मेंबर असतात ना, ते त्याला पुढे पाठवतात. ग्रामसभा किती वेळा होते? वर्षातून 3 वेळा कमीत कमी. झाला? तर ग्रामसभेमध्ये सगळे विषय मागायचे अनुसूची 11 नुसार. अनुसूची 11 मध्ये कोणते कोणते सगळेच विषय आहेत ते मी तुम्हाला आता सांगत. अन्न, वस्त्र, निवारा वगैरे वगैरे, रोजगार, सगळं. नगरपालिकेमध्ये काय आहे? आता ग्रामसभा होत नाही नगरपालिकेमध्ये, कारण शहरीकरण आहे. मग याच्यासाठी असते वार्ड कमिटी. आणि जबरदस्त वार्ड कमिटी काय करेल? माझ्या वार्डामध्ये किती बेरोजगार आहेत, किती शिकलेले आहेत, त्यांना रोजगार पाहिजे का? तर वय वर्ष 18 झालं तर जिम्मेदारी कोणाची माहिती आहे तुम्हाला? 18 वर्ष झाल्यानंतर आपण काय होतो या देशाचे? नागरिक होतो. सगळ्यात पॉवरफुल यंग जनरेशनला संविधानाने काय दिलं असेल तर वोट पॉवर. वोट पॉवर दिलेला आहे. त्याला त्या वोट पॉवर विषयी अजिबात माहित नाही आहे. आणि हे जे वरचे लोक असतात देणाऱ्यांमध्ये जाणारे, त्यांनी ठरवलेला काहीही करा, कोणतीही राजनीती करा, परंतु इथल्या वोटर्सला ते समजू देऊ नका ते किती ताकदवर आहे, हेच समजू देत नाही. म्हणून झेडवाल्याचा मोर्चा काऊन येते? जनरेशन झेडवाल्याचा मोर्चा काऊन होतो बेड्यावरच? 2 दिवसामध्ये कुठून एवढे येते? राजनीती. जरांगे पाटील वारंवार काऊन उपोषणाला बसते? राजनीती. कारण त्यांनी ठरवलेलं आहे सावलीच्या 18 वर्ष 19 वर्षापेक्षा जास्त लोकांना हे माहीतच होऊ देऊ नका. वोट मीन्स व्हॉट, वोट पॉवर म्हणजे काय असते माहीतच होऊ देऊ नका. जेव्हा मी इलेक्शन येते, जेव्हा मी आता खरं मी खोटं मला नाही माहित, पण इथे मागे जेव्हा नगरपंचायतचं इलेक्शन झालं तेव्हा माझ्या कानावर आलेला मॅसेज असा आहे की एका मेंबरने एका वोटसाठी 10,000 दिले. सोच लो 15 आता याच्यानुसार. आता विचार करा तुम्ही काय मागितलं? वोट ना. अच्छा, सावलीच्या सगळ्यात लास्ट घर किती किलोमीटर असेल? ते कॉलनी जास्त दूर आहे, आपली टीचर कॉलनी तिकडली. पेट्रोल पंपाजवळ एक घर झालेलं आहे बस नाही का? तिथून इथं जर बुक असेल जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, तिथून यायचं आहे आणि मठ टाकायचा, किती खर्च येतात? कोणालाही घरून निघायचं आणि मठ कोणाला द्या नाही, कंपल्शन नाही. तुम्हाला आर्टिकल 19 नुसार स्वातंत्र्य आहे, तुमच्या आवडीच्या कॅन्डिडेटला मत द्या. पण फक्त मी प्रक्रिया सांगत आहे की घरून निघून बूथ वरती जायचं आणि मत टाकायचं, प्रिंट बटन मारायची, किती रुपये लागत आहे? मग काही जर लागत नसतील तर या दादाच्या सांगण्यानुसार 15,000 किंवा 10,000 कशासाठी?
15 देते म्हणजे उगीच देते ना? विचार करायचा ना आपण की तिथं गेल्यानंतर एवढा लवकर कसा झाला? त्यांना काय दिसलं तिथे? तिरिस्मी खजाना आहे. कुठं आहे? कुठं आहे तिरिस्मी खजाना? तिरिस्मी खजाना कुठं आहे? तुमच्या बटणेमध्ये. काय काय खजाना आहे? तुमच्या पोरांचा रोजगार, तुमचं सगळं पेन्शन, तुमचं शेतीचं, तुमचा सगळ्यांचा विकास, तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्याचे सगळे आतमध्ये खजिना. आतमध्ये खजिना. ज्या बी घरचे जाऊन खासदार आमदार झालेले असतील किंवा साधा जिल्हा परिषदेचा मेंबर बी झालेला असेल, त्याच्यानंतर तो आपल्या कार्यकर्त्याला चान्स नाही देत, तो घरच्याच कोणाकडे देतो. काय कारण? इथं मोठ्या ठिकाणी देणाऱ्या सरकारमध्ये खजिना खजिना आहे. सुरजागड की तुमचे जे राईट्स आहेत, जीवन जगण्याचे जे मूलभूत राईट्स आहेत आणि सामाजिक सन्मान मिळवण्याचे जे राईट्स आहेत, ते तुम्हाला तुमच्या पाठी मिळवण्याच्यासाठी प्रत्येक मेंबरला आम्ही जबाबदार घेतलं पाहिजे. जो काही मेंबर होते ना त्याला आता शांत नाही बसू दिला पाहिजे. तुमच्यापैकी कोणी मेंबर असेल तर त्यांनी अभ्यास करून टाकायचा. पूर्ण ग्रामपंचायत अधिनियमावरती त्याचा अभ्यास करून टाकायचा. हे फार जबरदस्त आहे. आपण अभ्यास नाही केलो म्हणून तर हे लोक असं करतात ना. आमचे मेंबर नाही आहेत का? एससीचे मेंबर नाही आहे ग्रामपंचायतला, एसटीचे नाही आहे. मग तरी का बरं अशी अवस्था आहे? कारण दोन. एक, त्यांनी स्वतःला मालक करून घेतलं, आम्ही स्वतःला गुलाम करून घेतलं. संविधान काय म्हणते? गुलाम कोणी राहणार नाही. इक्वल, सगळे इक्वल झाले पाहिजे. त्याच्यासाठी तिथे प्रतिनिधी आहे मात्र देणार. लक्षात, प्रतिनिधी किती महत्त्वाचा आहे हे पहिले समजून घ्या. त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष ठेवा. तर तुमचा पिढ्यांचं, माझ्या पिढ्यांचं, सगळ्यांचं भलं होऊ शकते. खूप वेळ लागत नाही. 5 वर्ष, फक्त 5 वर्ष. मग त्याच्यासाठी तुम्हाला संविधानिक प्रक्रियेचा अभ्यास करावा लागेल. आज आपण ढोबळमानाने घेत आहोत. उद्या जेव्हा होईल तेव्हा एकाच विषयावरती टोटल डिटेल होईल. टोटल व्हॉट इज एससी आणि एसटी काय. आता बहुत जणांचा असा आहे जनगणना होत नाही ओबीसीची, बरोबर आहे. आता 28 तारखेला मोर्चा आहे. काय त्या ओबीसीच्या मेंबरला माहित आहे? ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन जनगणना करता येते. सरकार नाही करताय ना, आमदार आहे सावलीने. सावलीमध्ये करायचं कधी नाही. सावलीमध्ये जनगणना करणं ओबीसीची. खेडेगावामध्ये कधी नाही. सिंदोड्याच्या ग्रामपंचायत मध्ये ओबीसीची जनगणना करायचं आहे. 4 ओबीसी केले तर ओबीसीची जनगणना होते. घर बसल्या होते. तुम्हाला फक्त प्रक्रियेमध्ये ठराव घेऊन पाठवायचा की माझ्याकडे एवढे ओबीसी आहे, मला या ओबीसी नाही द्यायचा. बजेट तुम्हाला ठरवण्याचे अधिकार आहे. ग्रामसभेमध्ये घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज नाही आहे. ठरवला पूर्ण ठरवलं, त्याला बदलवत नाही कोणी कितीही असलं. आणि विचारायचं कोणाला काय माहिती आहे का? जे कोणी जनगणनेमध्ये ठरवणारे केंद्र सरकारमधले लोक आहेत त्यांना का बरं हात असे धरत नाही? त्यांना का विचारत नाही? आमच्याकडे नवीन राजनीती सुरू झाली. काय? सत्तेमध्ये असताना मी काहीच नाही करणार, सत्तेमधून गेलो की तोच विषय घेऊन मोर्चा काढणार. याच्यात नुकसान कोणाचं होत आहे? कधीतरी सामान्य माणसाने विचार केला का? सर्व नुकसान आपलं होत आहे. ते मिळून मिसळून राजनीती करतात. कोणी कुठं जाते, कोणी आता चित्र पाहतो आपण, तर ते आमच्यासाठी करतात का? मग नसेल समजत, हे एवढं राजनीतीचं समजत असेल तर आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली पाहिजे. आणि म्हणून काय? ग्रामपंचायत, नगरपंचायत, ग्रामपंचायत, नगरपंचायत, झेडपी, पंचायत समिती हे पक्षमुक्त असले पाहिजे असं संविधानाने म्हटलेलं आहे. म्हणून ग्रामपंचायतचं इलेक्शन होते ना, कोणत्याच पक्षाचं चिन्ह नाही राहत. स्पेशल ग्राम स्वराज्यासाठी स्पेशल आर्टिकल आहे संविधानामध्ये. निर्देशक तत्वाच्या 40 नुसार ग्रामपंचायतचं संघटन पाहिजे निर्देशक तत्व होते. आणि 1993 ला त्याचा आदेश निघाला अमेंडमेंट करून की आता आर्टिकल 243 नुसार स्थानिक
2000 मेहता कमिटी नेमण्यात आली आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लागू 1993 ला झालं. त्याच्यानंतर आता सगळ्या गोष्टीच्या ग्रामसभेच्या आलेल्या आहेत ना त्या स्वतंत्र इंडिपेंडेंट झाल्या. नगरपंचायत इंडिपेंडेंट बॉडी आहे, पण ते काय माहिती का, ग्रामपंचायत मध्ये झालेले ठराव पंचायत समितीला एकत्र होतात, पंचायत समितीमध्ये झालेले सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदला एकत्रित होतात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एसटी साठी काय पाहिजे, एसटी साठी काय पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काय पाहिजे, जिल्ह्याच्या महिलांसाठी काय पाहिजे, अपंगांसाठी काय पाहिजे, हे सगळं तिथं ढाचा पाठवल्या जाते ना. भाग डिमांड आहे ही प्रोसेस आहे संविधानाने दिलेली. त्या प्रोसेसला आम्ही जोपर्यंत समजून घेणार नाही, इथल्या सावलीच्या बेरोजगारच्या समजा ग्रॅज्युएट झालेले 50 आहेत, ग्रॅज्युएट झालेले 50 आहेत आणि त्यांच्यासाठी जर समोरची सोय नाही आहे इतर रोजगाराची, मग त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या घरच्यांनी काय करायचं आहे, फक्त शिवा घ्यायचा आहे का आपल्या मिनिटात तू परीक्षा पास राहावं, स्पर्धा परीक्षा आहे ना देत राहिलं, असं नाही आहे. वास्तविक स्थिती अशी आहे की इथल्या बेरोजगार पोरांनी एकत्र यायचं आहे आणि जेव्हा भी कोणी मिस्टर आमदार खासदार येतील, आमदार पंचायत समिती बसायचं आहे, सभागृह राहते तिथं बसायचं आहे, चर्चा करायसाठी बसायचं आहे आणि बसल्यानंतर एकच प्रश्न, आमच्यासाठी काय आणलं सांगा, आमच्यासाठी काय आणलं. कोणी विचारायचं, विद्यार्थ्यांनी विचारायचं, पुन्हा कोणी विचारायचं, पालकांनी, पुन्हा कोणी विचारायचं, शेतकऱ्यांनी, पुन्हा कोणी विचारायचं, कामगार वर्गाने, पुन्हा कोणी विचारायचं, जेवढे की समाज जीवनाचे घटक संविधानाने बनवलेले आहेत त्यांनी विचारायचं आमच्यासाठी काय आणलं सांगा. आता बऱ्याच जणांचं असं चालू आहे एससी कॅटेगरी मधलं आणि विशेष करून बौद्धांमध्ये एक कन्फ्युजन आहे, बौद्ध लिहू का महान लिहू, काय काय कन्फ्युजन आहे, रिझर्वेशन साठी कन्फ्युजन आहे. म्हणजे काय लिहिल्यानंतर काय जाते का काय मिळते हे जर असं आपल्याला आहे तर काय कन्फ्युजन होण्याची गरज आहे. आता पहिली संकल्पना आहे काही ही पहिली संकल्पना आहे बिलकुल भी नाही. कितवी संकल्पना आहे, आठवी संकल्पना आहे. आता आपण 1951 ला संकल्पना झाली, आता खरा गेली 1951 ला जनगणना झाली. आम्ही बौद्ध नव्हतो तेव्हा काय लिहिलो, हिंदू महाराज ऐकले जबरदस्त. फार मोठं हे समजून घ्यायचं आहे आपल्याला, जे नेमकं आपलं काय कुठं कन्फ्युजन आहे, कशासाठी त्याचे परिणाम काय विचार करायची गरज आहे. आम्ही इथं लिहिलं महान हिंदू. 51 ला जनगणना झाली. नंतर केव्हा जनगणना झाली, 1961. इथं काय लिहिलं पहा, जबरदस्त. आता आमच्या आज्याकडे ते सर्टिफिकेट होतं का 1960 ला, होतं का नाही, तोंडीच सांगितलं है ना. आणि दीक्षाभूमीमध्ये ब्राह्मणांसहित सगळ्या कॅटेगरीच्या लोकांनी दीक्षा घेतली होती. एवढीच ब्राह्मण होते, तुमचं सिंधी मारवाडी होते, जे मी आता आपण पाहतो ते सगळे होते दीक्षा घेणारे बाबासाहेबांसोबत. आता इथं काय लिहिलं मग, कोणी बौद्ध लिहिले, जात महार लिहिली की नाही लिहिली कोणालाच माहिती. 1971 काय लिहिलं तोच मसला, 1981 तोच, 1991 तोच, 2001 तेच कन्फ्युजन. तोपर्यंत कायच नव्हतं. 2011 ला झाली जनगणना, तेव्हापासून थोडंसं कन्फ्युजन सुरू झालं. कोणी केलं, आमचा अभ्यासच नाही, कोणीतरी वरच्या भाऊने आमच्या नेत्याला म्हणतो त्यांनी केलं, ए ऐसा नहीं तो नहीं तो ऐसा हो जाएगा. मग मी त्याचं समर्थन करतो, हो हो आमच्या दादाने सांगितलंय तसं लिहायचं आहे, नाही तर असं होते बडके सर. हो ठीक आहे, मग कशासाठी रिझर्वेशन, तेव्हा तर रिझर्वेशन पाहू. 1951 ला महाराष्ट्रामध्ये 13% होतं की नाही होतं, 19
1951 चला 61 ला पाहू 13%, 71 ला पाहू 13%, 81 ला पाहू 13%, 91 ला पाहू 13%, 2001 ला पाहू 13%, 2011 ला पाहू 13%. कोणाचं कमी झालं कोणाचं केव्हा कमी झालं सांगा बरं. कोण कन्फ्युजन करताय कशासाठी करत आहे त्याचे परिणाम काय आहे कोणाचंच काही जात नाहीये सगळं 13%च आहे. हे इथं आहे ना कमी झाल्याचे इथून सुरू झालं ना म्हणूनच म्हणतो जे बी कन्फ्युजन आहे असं सांगतात रिझर्वेशन कमी होऊन जाईल तुमचं सरपंच पद जाईल तुमचं अमुक जाईल तमुक जाईल. रिझर्वेशन साठी एससी वेगळे मोजून नेत आहे बरोबर की नाही. आता एससी नेत आहेत एसटी नेत आहेत मोजून. तुम्ही जर सावलीमध्ये आता समजा 13% एससी जर सांगितलेले असतील आता जर त्यांना झाली ते पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यानंतर कुठं कमी होणार आहे तुमचं होणार आहे कमी बिलकुल भी नाही. सब गोंधळ राजनीती आहे आणि त्या राजनीतीमध्ये आम्ही भरडले जातो का आमचं राजनीतीचं अज्ञान आम्ही कधी लक्ष दिलं नाही आम्ही कधी अभ्यास केला नाही आम्ही कधी समजून घेतलंच नाही. ही प्रक्रिया ना कारण हे शाळेमध्ये सांगत नाही हे बीएलआय सांगत नाही हे एमएलआय सांगत नाही हे सामाजिक शिक्षणामधून अशामधून सांगावं लागेल तेव्हा जमते. आणि जे कन्फ्युजन करतात अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन कोणीच येत नाही फक्त कोणच सांगतात. जेव्हा सगळं छापून होते तेव्हा कोणीतरी असं सांगतो की असं लिहा तसं लिहा. हे बहुत कन्फ्युजन कशासाठी. आता पुन्हा सगळ्या कॅटेगरीमध्ये उपवर्गीकरण केलं जाणार वो होने वाला है कोणी टाळणार नाही त्याच्यामध्ये. अरे पहिले हे तर सांगा आजच्या कंडिशन मध्ये 13% जागा निघत आहेत का महाराष्ट्रामध्ये हे महत्त्वाचं आहे ना. रोजगार भरती पूर्ण बंद आणि आम्हाला इतकं पाहिजे तितकं पाहिजे सगळं जा रोजगार कोण काढणार त्याच्यासाठी प्रक्रिया कोणी राबवणार. माझं स्पष्ट आणि क्लिअर आहे. आमदार खासदाराला बोलवा आणि काय लिहायचं त्याचे 5 वर्ष आधी सांगा. आता काय लिहायचं लिहून टाका विषय नाही पण नेक्स्ट मध्ये येताना आता आम्ही काय लिहायचं प्रत्येक मेंबरला विचारायचं त्याने स्टॅटिस्टिकली आणलं पाहिजे तिथून त्याची जिम्मेदारी आहे मेंबरची जिम्मेदारी आहे. केवळ झाला आणि गेला असं नव्हे त्याची जिम्मेदारी आहे. आम्ही त्याला विचारत नाही म्हणून ते लोक वाटेल त्या पद्धतीने आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही इकडे झगडत राहा आम्ही जागा भरणार नाही विषय संपला. काय होत आहे झगडा. काय झगडा द्वेष आणि तिरस्काराचा झगडा. द्वेष आणि तिरस्काराचा झगडा म्हणजे काय पुन्हा वर्ण व्यवस्था नवीन रूपाने द्वेष आणि तिरस्काराचा झगडा. उपवर्गीकरणामध्ये कोणत्याही उपवर्गीकरणामध्ये जे मुळात झालेली असते त्याला नाही होत पण जे मधात राजनीती करून जे अशा प्रकारची प्रक्रिया होते ना तेव्हा झगडे होतात कोणीच क्लिअर केलेलं नाही आहे खूप साऱ्या पेपर्सनी. म्हणून मेंबर्सला विचारा सेन्सस ऑफिसर्सला विचारा या गोष्टी क्लिअर होत असतील ऑफिशियली क्लिअर होत असतील तरच आम्ही त्या गोष्टीची लढाई लढू शकतो त्या गोष्टीची यशस्वीता मिळवू शकतो अदरवाईज नाही. बऱ्याच लोकांना आम्ही भारताचे लोक या शब्दाला विरोध होता. आम्ही भारताचे लोक या शब्दाला विरोध होता. काय बोलत होता काही म्हणायचे आम्ही भारताचे राष्ट्रीय लोक असं लिहा भारत राष्ट्राचे लोक असं लिहा. बाबासाहेब म्हणजे राष्ट्र कसा होऊ शकतो जो देश पावलोपावली तिरस्काराने द्वेषाने भरलेला आहे राष्ट्राची संकल्पना कशी असू शकते. अमेरिकाच राष्ट्र नाही होऊ शकला आम्ही कुठे होऊ शकतो. स्टॅटिस्टिकल डाटा प्रेझेंट केला संविधान सभेतल्या जागच्या जागेवर डाटा प्रेझेंट केला
तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही नाही, हे राष्ट्रपिता सुरू व्हायला वेळच आहे. राष्ट्र होऊ शकते पण केव्हा, जेव्हा तुम्ही सरकार मायबाप जे आपण चालवणारे आहोत ना, ते जर ठरलेल्या पद्धतीने एससी एसटी ओबीसी या घटकांना तेवढ्या गोष्टी पुरवाल, त्यांच्या मूलभूत गरजा संपत्तील, तेव्हा मूल्यांची गोष्ट येईल, मूल्यवर्धित त्यांची समाज व्यवस्था झाली मग राष्ट्र होईल, तेव्हा आपल्याला करता येते. आता सध्या म्हणता येत नाही. आम्ही लोकच आहोत. लोकांनी त्याच्या भेदभावासहित राष्ट्र होण्याची विचार प्रणाली विकसित करावी, असं बाबासाहेबांच्या भाषणामध्ये